दंडकारण्य तपोवनातील रामाच्या पाऊलखुणा आजही पौराणिक कथांची साक्ष देतात। रामाच्या वनवासातील अशाच काही पाऊलखुणा सांगणारा पुढारी न्यूजचा हा खास रिपोर्ट पाहूयात। प्रभू श्रीराम, इतिहासाची पानं असो की पौराणिक कथांची, पानं उलगडताना रामाच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो। रामायण वाचताना दंडकारण्याच्या इतिहासाला विशेष महत्त्व आहे। त्यामुळेच अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होत असताना रामाच्या वनवासाचा उल्लेख होणंही महत्त्वाचं आहे। रामाच्या वनवासातील पंचवटीतील सांगितली जाणारी पौराणिक कथा आजही तपोवनात भेट दिल्यावर डोळ्यांसमोर उभी राहते। महाशब्दे कुटुंबाकडून कपिला संगमावर असलेल्या पाऊलखुणांजवळ भाविकांसह पर्यटकांना याबाबतची माहिती दिली जाते। त्यात ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या कुंडांसह सीतेच्या आग्नेय तीर्थ, सीतातीर्थ, मुक्तितीर्थ यांचाही समावेश आहे। रामायणात उल्लेख असलेल्या कहाण्या सांगत सीतेचे अग्निरूप म्हणजेच वेधवतीचे रूप, सीतागुफा, मायावती रूप अशी आख्यायिका सांगितली जाते। याशिवाय रावणाला मारण्यासाठी ज्या बाणाचा उल्लेख होतो तो बाण अगस्ती ऋषींनी याच ठिकाणी प्रभू रामाला दिल्याचा उल्लेखही होतो। नाशिक दर्शनासाठी आलेले अनेक भाविक आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात। नाशिकचं महत्त्व असं आहे, श्रीरामाच्या रामलीला खऱ्या अर्थाने नाशिकपासून सुरू झाल्या। 11.5 वर्ष चित्रकूटमध्ये राहून नंतर 1 वर्ष आणि 14 दिवस श्रीराम आणि सीता लक्ष्मणजी नाशिकमध्ये होते। या ठिकाणी ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू हे 3 भगवान उभे होते। त्या 3 देवांच्या साक्षीने सीता मातेमध्ये अग्नीमध्ये प्रवेश केला, म्हणून त्याला त्या 3 देवांचे ते 3 तीर्थ झालेत। याला पापनाशिनी तीर्थ म्हणतात। रामायणात रामाचा आणि रावणाचा संघर्ष जिथून सुरू झाला तो प्रसंग म्हणजे लक्ष्मणाने कापलेले शूर्पणखेचे नाक। नाकाला नासिका म्हणतात, त्यावरूनच नाशिक या नावाचा उदय झाला आणि ते नाव कायमस्वरूपी या शहराशी जोडले गेले। जिथं ही घटना घडल्याची श्रद्धा आहे या ठिकाणी विशेष अशा खुणाही पाहायला मिळतात। तपोवनातील कपिला आणि गोदावरीच्या संगमावर हे ठिकाण आहे। अगस्ती ऋषींची जिथं कुटी होती तिथंच रामासह लक्ष्मण आणि सीता यांचं वास्तव्य असल्याचं सांगितलं जातं। रामाच्या विविध लीला जाणून घेण्यासाठी देशातून भाविक नाशिकला हजेरी लावतात। ज्या काळामध्ये प्रभू श्रीराम इथे वनवासाकरता आले त्यावेळेस अगस्त्य ऋषींच्या आश्रमाच्या इथे राहायला लागले। अगस्त्य ऋषींच्या इथं राहत असताना या जागेचं नाव दंडकारण्य होतं। हा जो राज्य होतं हे शूर्पणखेचं होतं। शूर्पणखेचं राज्य असल्यामुळे शूर्पणखा जी आहे ती भगवान श्रीरामाच्या मागे विवाह करता लागली। त्यावेळेस भगवान श्रीरामाने तिला ओळखलं की शूर्पणखा आहे। त्यावेळेस त्यांनी सांगितलं तू लक्ष्मणाकडे जा, व तिच्या पाठीवरती लिहिलं होतं की राक्षसीन आहे, हिचं नाक छेदन कर। त्यावेळेस लक्ष्मणाने या जागेवर शूर्पणखेचं नाक छेदन केलं, ती ही जागा आहे। दंडकारण्यातील नाशिकमधील रामाचे वास्तव्य 1 वर्ष आणि 14 दिवसांचं असल्याचं बोललं जातं। त्यातील बहुतांश घडामोडी या पंचवटी आणि तपोवनातील आहेत। त्यामुळे राम भक्तांचा ओढा नाशिकला रामायणात असलेले संदर्भ जाणून घेण्यासाठी असतो। मराठी मुलकातील रामाच्या पाऊलखुणा भाविकांना आपुलकीच्या वाटतात। दर्शन घेतलं, छान वाटलं। तपोवनमध्ये आलो होतो, पंचवटीला गेलो, हां छान वाटलं। ते म्हणजे समजलं की हां ठीक आहे, ह्यांनी इथं वनवास करून गेलेत त्यांनी, त्याबद्दलच नाही बघून छान वाटलं। पहिला भी आलो होतो, मी 93ला आलो होतो, आता इम्प्रूव्ह झालेलं आहे भारत। ये नासिक में यहाँ देखे राम कुंड को गए, सीता गुफा को गए, उसके बाद यहाँ आए राम था का कुटी को, सीता कुटी को भी देखे। हाँ, क्या जानकारी मिली आपको? जानकारी यही देखने का था, उस साथ साथ देखने का, इसके वजह से देखने के लिए आए हम। हाँ, बहुत अच्छा, एकदम 1 नंबर का। मराठी मुलकातील राम आणि नाशिक मधल्या रामाच्या पाऊलखुणा यांना विशेष महत्त्व आहे। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक। तर नाशिक परिसरात ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं वास्तव्य होतं त्या भागात अनेक गावांची नावं रामाशी संबंधित आहेत। दंडकारण्यातील रामरायाच्या प्रवासावरून, घटनांवरून ही नावं त्या गावांना मिळाली आहेत। मराठी मुलखातील रामाच्या पाऊलखुणा शोधताना या गावांचा हा धांडोळा। नाशिकच्या पंचवटी परिसरात वनवासात प्रभू श्रीरामांचं वास्तव्य होतं हे आपणा सर्वांना माहिती आहे।
पण दंडकारण्यातल्या या प्रभू रामरायाच्या प्रवासात अनेक गावांची नावंही रामाशी संबंधित आहेत. नाशिक ते पेठ रस्त्यावरील हे गाव पहा. या गावाचं नाव आहे रामशेज. प्रभू रामाचा उल्लेख असलेल्या मोजक्या गावांमध्ये रामशेजचा उल्लेख आवर्जून होतो. पठारावरती असलेल्या या प्रदेशात एक मोठा डोंगर आहे. या डोंगराची ओळख आहे रामशेज किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला आजही जगभरात ओळखला जातो. या किल्ल्यावर शिवरायांच्या काळातील जवळपास 22 कुंड आहेत. त्यांना आजही एवढ्या उंचावरती पाणी आहे. मुघलांनी अनेक महिने लढा दिला, पण त्यांना हा किल्ला काबीज करता आला नाही. त्यामुळे अजिंक्य अशीच या किल्ल्याची ओळख आहे. रामरायाच्या वनवासाच्या काळात दंडकारण्यातला हा तसा एकमेव किल्ला. त्यामुळे प्रभू श्रीराम दंडकारण्यातील या किल्ल्याला विश्रांतीसाठी प्राधान्य देत असल्याची आख्यायिका आहे. किल्ल्यावर हत्ती दरवाजाजवळ एक गुहा आहे. तिथे आता राम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासह हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. आता त्याची ओळख श्रीराम मंदिर अशी झाली आहे. या ठिकाणी प्रभू श्रीराम झोपत असत, म्हणून किल्ल्याला नंतर रामशेज असं नाव देण्यात आल्याचं इथले पुजारी सांगतात. इन जैसे भगवान कहीं साक्षात दर्शन देते हैं. ये बाल रूप भगवान है, मतलब वनवास में आए. राम और लक्ष्मण आए थे पहले, सीता जी नहीं आई थी. यहाँ यज्ञ कराया, ताड़कासुर का वध किया. उधर वो खम्मा है ना, झंडा चढ़ाते जहाँ, उधर कुंड बना है, बहुत पुराना कुंड है वो. यहाँ यज्ञ कराया. यज्ञ कराने के बाद इधर भगवान गए, उधर चित्रकूट पहुँचे तो उधर उनका जनकपुर पहुँचे. वहाँ तो उनने धनुष का वो खंडन किया. तो फिर वहाँ स्वयंवर रचाया गया, उनका शादी विवाह हुआ. भगवान फिर अयोध्या गए. अयोध्या से फिर उनको वनवास हो गया. तो फिर सीता जी को लेके और लक्ष्मण जी को इधर आए. याच मंदिराच्या जागेवर पूर्वी दगडी वस्तू होत्या. शिवरायांच्या काळात मंदिराचं जतन करण्यात आल्याचं गावकरी सांगतात. रामानं बाण मारून पाणी काढल्याची आख्यायिका आहे. आजही त्या ठिकाणी पाणी आहे. दुष्काळ पडला तरी सुद्धा हे पाणी आटत नाही असं गावकरी सांगतात. आजही हे पाणी गावकऱ्यांसाठी अमृता समान आहे. तर इथं पहिले राम इथं येऊन गेले ऑलरेडी. इथं मंदिर आहे मध्ये, त्याच्यात वनवास केल्यानंतर इथं विश्रांतीसाठी यायचे आणि राहिले. त्याच्यामध्ये त्यांचे काही भांडे वगैरे होते. तिथं मध्ये एक सीता गुफा म्हणून असं नाव आहे, मधल्या कप्प्यामध्ये तिथं राहायचे ते. त्यांचे भांडे वगैरे भरपूर होतं, पण मग ते सगळं इकडे तिकडे गेल्यानंतर मग तिथून आपण वरती गेलो. वरती गेल्यानंतर 2 कुंड वगैरे पाण्याचे, काळा आणि हिरवं, 2 प्रकारचे पाणी. पावसाळ्यात पण ऑलरेडी ते काळा आणि हिरवं पाणी, 2 प्रकारचे पाणी दिसतात. पाऊस पण पडला ना का वेगवेगळंच पाणी दिसते. इथलं म्हणजे रामाचं वैशिष्ट्य. जशी या रामशेज किल्ल्याची आख्यायिका आहे, तशीच आख्यायिका नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे या गावाची आहे. पिंपळस रामाचे हे नाव पडण्यामागे सुद्धा या गावात प्रभू श्रीरामाचा मुक्काम हेच कारण आहे. या गावात रामानं पिंपळाच्या झाडाखाली मुक्काम केला होता, म्हणून पिंपळस रामाचे हे नाव या गावाला पडल्याचं सांगण्यात येतं. या ठिकाणी सुद्धा पिण्यासाठी रामानं मारलेला बाण आणि आजही त्या ठिकाणी असलेलं बारव ग्रामस्थ दाखवतात. आता त्याला विहिरीचं स्वरूप देण्यात आलंय. या विहिरीमध्ये सुद्धा 12ही महिने पाणी असतं. संपूर्ण गावाला याच विहिरीमधनं आजही पाणी पुरवलं जातं. पिंपळास रामाचे हे जे आहे याच्यामध्ये पिंपळाचे झाडं भरपूर प्रमाणामध्ये होते आणि पिंपळाचं वन म्हणून इथं ओळखलं जायचं. आणि त्या ठिकाणी जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र आले आणि तिथे तहान लागली त्यांना, आणि म्हणून त्यांनी बाण मारून जिथे पाणी काढलं तेच आपण आत्ता जी विहीर बघितली त्या विहिरीमध्ये आहे. त्याच्या शेजारी जे काही मंदिरामध्ये आपण पादुका ठेवलेल्या या प्रभू श्रीरामचंद्रांच्या, त्यांनी इथे उभे राहिले होते, म्हणून त्या पद्धतीने त्याची ती स्मृती जतन करावी म्हणून पिंपळासकरांनी ते मंदिर तिथे बांधलेलं आहे. आणि अशा पद्धतीने गावामध्ये एक धार्मिक वातावरण त्या कालावधीपासून आहे. या गावात हजारो वर्षांपासूनचं राम मंदिर आहे. आता मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिरातील मूर्ती मात्र पुरातनच आहेत. या मूर्ती कधी या मंदिरात आल्या याची नोंद नसली तरी त्या राजस्थानवरून आणल्याचं ग्रामस्थ सांगतात.
पूर्वीपासून रामाचं पिंपळच म्हणून प्रख्यात आहे आणि इथं आहे ना आमच्या गावात प्रभू रामचंद्र येऊन गेले असं एक आख्यायिका आहे. त्यानिमित्त आम्ही दरवर्षी रामनवमी साजरी करतो असतो आणि मोठ्या प्रमाणात 9 दिवस कार्यक्रम असतात, कीर्तन असतात, प्रवचन असतं आणि नंतर शेवटच्या दिवशी रामाचा रथ काढून पूर्ण गावात मिरवणूक काढतो आणि नंतर जन्म उत्सव झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो. नाशिक तालुक्यातही असंच एक लाखलगाव रामाचं म्हणून गाव आहे. या गावाची आख्यायिका सुद्धा भन्नाट आहे. राम जेव्हा हरणाला मारण्यासाठी धावत होते त्यावेळी याच गावात हरिण दिसेनासे झाले असं सांगण्यात येतं. गोदावरीचा प्रवाह या गावाजवळ आहे. हरणानं नदी पार करत पळ काढला होता. त्यावेळी श्रीरामानं काही काळ या ठिकाणी विसावा घेतला होता अशी आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. लाखलगावचं पूर्वी नाव लखनाबाद असं होतं, पण नंतर गावात नदी किनारी लाखेश्वर महाराजांनी समाधी घेतली. त्यामुळे लाखलगाव असं नामकरण झालं आणि नंतर लाखलगाव रामाचं हे नाव आजवर कायम राहिलं. ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि हरणाच्या मागं मारीच मामाच्या हरणाचं रूप घेतलं होतं ना, त्यावेळेस त्या हरणाच्या मागं ज्यावेळी पाठलाग करत धावत होते त्यावेळी या उत्तरवाहिनी या लाखलगावच्या भूमीतून त्यांनी हरण त्या बाजूला पळाल्यामुळं त्यांनी इथं थांबून आणि या उत्तरवाहिनीची उल्लंघन करून रामराया पूर्व दिशेला गेलेले असं आख्यायिका सांगितली जाते. गावांची नावं कधी तयार होतात हा एक इतिहासच असतो. इतिहासातल्या कुठल्या तरी घटनेनं गावांची ओळख होते. पुढे 30 नावं पिढ्यानपिढ्या हीच ओळख गावाला आणि गावातील माणसांना चिटकून राहते. आपल्या गावात आलेले प्रभू श्रीराम आणि त्यांचं नाव गावाला असणं ही बाब गावकऱ्यांसाठी अभिमानाचीच आहे. राम आता या गावाचा आणि गावकऱ्यांचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच अयोध्ये एवढाच रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा उत्साह याही गावात तितकाच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जय सावळेसह किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक. तर महाराष्ट्रातील राम मंदिराची सध्या चर्चा सुरू आहे आणि आज अशाच एका खास रामाचं दर्शन पुढारी न्यूज तुम्हाला घडवणार आहे, ज्याचं नाव सुद्धा तुम्ही कधी ऐकलं नसेल. आणि अशा एका वेगळ्या रामाची ओळख करून घेऊयात. प्रभू श्रीरामांशी अतूट नातं असणारं हे शहर, याच तपोभूमीत प्रभू श्रीरामांचं काही काळ वास्तव्य होतं. मराठी मुलखातील रामांच्या पाऊलखुणांचा उल्लेख झाला की पंचवटीचं नाव अपसुकच येतं. पंचवटीत काळ्या पाषाणातील रामाच्या मूर्ती असणारं काळ्या रामाचं मंदिर प्रसिद्ध आहे. याच मंदिराच्या जवळच संगमरवरातील शुभ्र मूर्ती असलेलं गोऱ्या रामाचं मंदिरही प्रसिद्ध आहे. पंचवटीत येणारे भाविक आवर्जून या 2 मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतात. मात्र असंच आणखीन एक रामाचं मंदिर नाशिकात आहे, ज्याची फारशी कुणाला माहिती नाहीये. या रामाची नाशिकमध्ये ओळख आहे ती मुळी बायकांचा राम या नावानं. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरंय. 150 ते 200 वर्षापूर्वी या मूर्ती नाशिकमधील काही महिलांनी समर्थ रामदासांच्या सज्जनगडावरून बैलगाडीतून नाशिकात आणल्या होत्या. त्यानंतर या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा दरवाजा परिसरात असलेल्या वाघमारे वाड्यातील मंदिरात करण्यात आली. तेव्हापासूनच आजपर्यंत या रामाच्या मंदिरात महिलाच पूजा अर्चा करतात. त्यामुळे या रामाच्या मंदिराची ओळखच बायकांचा राम अशी आहे. बायकांचं राम मंदिर असं प्रसिद्ध पूर्वीच्या बायकांनी स्थापना केलेली आहे आणि त्याला 150 ते 200 100 ते 150 वर्ष झाली आहेत. त्यामुळे सगळे बायका भजन वगैरे करतात. आम्ही सकाळी काकडा आरती वगैरे करतो नियमित. काकडा आरती, भजन, दुपारी नैवेद्य आरती, अशा प्रकारे आम्ही त्याची सेवा करतो. नित्यानं या मंदिरात नैवेद्याबरोबरच काकड आरती, भजन आणि शेजार आरती ही महिलांकडूनच केली जाते. महिलांचे विविध कार्यक्रमही याच मंदिरात पार पडतात. नाशिकच्या जुना नाशिक परिसरातील हा बायकांचा राम शहरात प्रसिद्ध आहे. रामनवमी किंवा सणासुदीला महिला मंदिरात जमतात. दर्शनाबरोबरच विरंगुळा म्हणून विविध खेळही खेळतात. एक प्रकारे नाशिकच्या महिलांचं हक्काचं ठिकाण अशी बायकांच्या राम मंदिराची ओळख आहे. आम्ही सगळ्या महिला इथे जमा होतो आणि सगळ्याजणी रामरक्षा म्हणतो, आरती करतो, भजन आणतो, भजनी मंडळ ठरवतो, भजनी मंडळाचा कार्यक्रम करतो आणि इथे डोहाजनाचे कार्यक्रम करतो. नवरात्र बसलं की नवरात्रात सुद्धा सकाळीच येणं, काकडा करणं, हे रांगोळ्या काढणं, हे सगळं आम्ही करत राहत असतो. पूर्वीच्या काळात बायकांना स्वातंत्र्य नव्हतं आणि त्यामुळे बायकांनी सज्जनगडहून या रामाच्या मूर्त्या आणल्या
आणि मग त्या इथे स्थापन केल्या आणि इथं बायका आपल्या भजन कीर्तन वगैरे सगळं करत होत्या, काकड आरती वगैरे. त्यामुळे बायकांना स्वातंत्र्य पण मिळालं, घरात येऊन सगळ्याजणी जमून भजन वगैरे गायच्या. त्यामुळे हा बायकांचा राम फारच प्रसिद्ध आहे. बायका इथे मनमोकळेपणा बोलतात, वावरतात. पूर्वीच्या काळी या मंदिरात विधवा महिला जास्त संख्येने यायच्या. त्यानंतरच्या काळात हे प्रमाण कमी झालं. परिसरात राहत असलेल्या जवळपास 40 घरातील महिला या मंदिरात नित्याने दर्शनाला येतात. 25 ते 30 वर्षापूर्वी या मंदिरातून पालखी निघत असे. प्रभू श्रीराम रथात सहभागी होत असत. मात्र धकाधकीच्या काळात ही रथयात्रा मागे पडली. मात्र होता येईल तेवढं कर्मकांड नव्या पिढीतील महिला सांभाळण्याचं काम करतात. मग त्यात विविध कार्यक्रम असोत किंवा नित्याची पूजा. विधवा बायांसाठी हा राम तयार झालाय. ह्या विधवा आजी इथे राहत होत्या. त्यांनी रोज रामकथा इथे बसून रामायण गीत रामायण असं भजन कीर्तन प्रवचन करायच्या. ते आम्ही ऐकायला यायचो. त्यामुळे आम्हाला त्यांची माहिती होती. बाकी आता रामाचं मंदिर आम्ही लांब गेल्यामुळे इथे काही येणं होत नाही. मग बायकांचा राम म्हणजे काय, तर पूर्वी बायकांना घराबाहेर पडता येत नव्हतंच. तर त्यावेळेस बायकांनीच चालवलेलं हे मंदिर आहे आणि तिथे बायकांनाच प्रवेश आहे. आता पुरुषांना त्यांनी प्रवेश केलेला आहे, पण बायकांनी बायकांसाठी चालवलेलं हे मंदिर आहे. त्यामुळे हे बायकांचं राम खूप प्रसिद्ध आहे. मर्यादा पुरुषोत्तम, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी अशी प्रभू श्रीरामांची खरं तर ओळख आहे. पण नाशिक मधला हा बायकांचा राम ही संकल्पनाच आगळी वेगळी आहे. महिलांना ज्या काळी दर्शनासाठी घराबाहेर किंवा मंदिरात जाण्याची मुभा नव्हती, त्यावेळी समाजातल्या काही पुरोगामी विचारांच्या पुरुषांनी महिलांना पुढे करून त्यांच्या हक्काचा बायकांचा राम त्यांना मिळवून दिला. ज्या पंचवटीत प्रभू श्रीरामानं वनवासातील त्यांचा बराचसा काळ व्यतीत केला, त्याच ठिकाणी असलेल्या या बायकांच्या रामानं अनेक स्त्रियांच्या संसाराचा वनवास सुकर केलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठी मुलखातल्या रामाच्या पाऊलखुणा शोधताना त्यामुळेच या बायकांच्या राम मंदिराचा उल्लेख आवर्जून व्हायलाच हवा. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक.